सियावर रामचंद्र की जय. केवटाच्या मदतीने गंगा नदी पार केल्यानंतर रामचंद्र या बाजूला आलेत आणि लक्ष्मणाच्या मागे सीता, सीतेच्या मागे रामचंद्र चालू लागलेले आहेत. पहिली संध्याकाळ झाली आहे आणि या संध्याकाळला मुक्काम करताना अयोध्येच्या आठवणी जाग्या करत लक्ष्मणाला अयोध्येला परत जा असं रामचंद्रांनी सांगितलं आहे. पण लक्ष्मणाने आपण जाणारच नाही हा निश्चय व्यक्त केला आहे आणि पुन्हा कधी जा म्हणणार नाही असा शब्द देखील रामचंद्रांच्याकडून घेतला आहे. सकाळ झाली आहे आणि भल्या सकाळी उठून रामचंद्र प्रवासाला परत निघालेले आहेत. ते म्हणाले, मला इथे जवळच कुठेतरी भारद्वाज मुनींचा आश्रम आहे याची कल्पना आहे. आपण आज भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊ, त्यांचं दर्शन घेऊ आणि तिथून पुढचा प्रवास आपण करत राहू. पुढे भारद्वाज मुनीच्या गंगेच्या काठाकाठावरून भारद्वाज मुनीच्या आश्रमाकडे रामचंद्र निघालेले आहेत. भारद्वाज मुनीच्या आश्रमाची ओळख कशी यावी रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलंय. सावधान लक्ष्मणा, जवळच गंगा आणि यमुना, ही यमुना सूर्यपुत्री यमुना असं ते म्हणतात, सूर्यकन्या यमुना. ही यमुना सूर्याची कन्या आहे आणि या यमुनेचा प्रवाह गंगेच्या प्रवाहामध्ये विलीन होतो आहे आणि त्याचा मोठा आवाज तुला ऐकायला येईल. या विलक्षण आवाज जेव्हा ऐकायला येईल ना, तेव्हा लक्षात ठेव की हा संगम क्षेत्र जवळ आलाय आणि या संगम क्षेत्राच्या आजूबाजूलाच भारद्वाज मुनींचा आश्रम आहे. आपण त्या आश्रमात जाऊया. सकाळच्या वेळी प्रवास सुरू झालाय. वनामधलाही प्रवास सुरू आहे. दीर्घकाळ प्रवास केल्यानंतर, म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं ठरलं तर शृंगवेर पासून प्रयागराजचं संगमस्थळ हे साधारणतः 36-40 किलोमीटर अंतर आहे आणि त्या अंतरापर्यंत चालत 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 निघालेत. बराच वेळ लागणार आहे. बराच प्रवास झालाय. मधला एक मुक्काम पडलाय आणि त्या मुक्कामानंतर परत जायचं आहे. म्हणजे दिवसभरातलं चालणं एक चालणं झालंय, रात्र मुक्काम झाली आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा चालत 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 जायचं आहे. 10-15 किलोमीटरचं अंतर म्हटलं तरी दुसऱ्या दिवसाचा संध्याकाळचा वेळ तर येणारच आहे. संध्याकाळच्या वेळेला भारद्वाज मुनीच्या आश्रमातल्या यज्ञज्वालांचा धूर दिसू लागलाय. ते म्हणाले, बघ लक्ष्मणा, इथून छान वेदध्वनी गाणी पडतो आहे, यज्ञज्वाळा दिसत आहेत, तो धूर तुला दिसतोय आणि हाच भारद्वाज मुनीचा आश्रम असला पाहिजे. ते वातावरणही पवित्र आहे. रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता भारद्वाज मुनीच्या आश्रमाजवळ गेलेत. बाहेरच्या ऋषीपुत्रांना निरोप दिलाय की रामचंद्र आलेत. भारद्वाज मुनींना हर्ष झाला. ते बाहेर आले, स्वागत केलं. तेव्हा रामाने आपल्या भावाचा, लक्ष्मणाचा, सीतेचा, स्वतःचा परिचय करून देताना सांगितलं की मी दशरथपुत्र राम, आपल्या पित्याला दिलेल्या वचनाच्या प्रमाणे मी आता वनवासाला निघालेलो आहे आणि माझे पुढचं 14 वर्षाचं आयुष्य वनवासात व्यतीत करणार आहे. व्यतीत तर आपण आहेत, ते व्यतीत करणार आहेत. मग भारद्वाज मुनींनीही फलाहार, पेयपान याची पूर्ण व्यवस्था केली आहे आणि म्हणालेत, रामा, माझी एक विनंती आहे. म्हणाले, काय? विनंती अशी आहे की माझा हा आश्रम सुद्धा आपल्या येण्याने पवित्रच झालाय. तुम्हाला वनवासात राहायचं आहे तर मला असं वाटतं की माझा हा आश्रम तुमच्या वनवासासाठी उपयुक्त आहे. माता सीता, तुम्ही आणि लक्ष्मण तिघेही या आश्रमामध्ये रहिवास करू शकता. माझी सूचना अशी आहे की आपण पुढे जाऊ नये, इथेच थांबावं. आपल्या वनवासाचा पुढचा कार्यकाल इथेच व्यतीत करावा, सुखपूर्वक निवास करावा. काय? एक तर मला येऊ द्या, नाहीतर इथे राहा, असंच चाललंय. म्हणजे अख्खे अयोध्यावासी रामचंद्रांच्या मागं होते, मला यायचंय. कौसल्या, मला यायचंय. सुमंत्र, मला यायचंय. निषाद राजा, माझं राज्य तुम्हाला घ्या, राज्य करा, नाहीतर मला सोबत येऊ द्या. प्रत्येक जण जो भेटेल तो इथे राहा, माझ्या सोबत राहा असं म्हणतोय. रामाचा सहवास कुणाला नकोय हो? प्रत्येकाला रामाचा सहवास हवाय.
आजही तुम्ही अयोध्येत जा. अयोध्येत गेल्यावर तुम्हाला तो रामाचा सहवास इतका हवाहवासा वाटेल की अयोध्येत राहिलं तर बरं असं वाटायला सुरुवात होतं. मी 3-4 वेळेला प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येमध्ये गेलोय. 3 वेळेला तर नक्कीच गेलोय. 4 वेळेला दर्शन करायचा प्रयत्न केलाय. एका चक्रेत 2 वेळेला. त्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी गेलेलो आहेच आहे, पण त्यानंतर 3 वेळेला गेलोय. 4 वेळेला दर्शनाचा प्रयत्न केलाय. ज्या वेळी रामललाच्या मूर्तीसमोर उभा राहिलोय ना, त्यावेळी त्या रूपाकडे बघताना डोळे डबडबून येतात आणि मूर्ती अशी नीटशी दिसतच नाहीच, दर्शनच होत नाही. पुन्हा पुन्हा जावं लागतं, पुन्हा पुन्हा बघावं लागतं आणि पुन्हा पुन्हा तीच अवस्था येते. डबडबलेल्या डोळ्यांना मूर्ती नीट दिसत नाही आणि पुन्हा एकदा रामचंद्रांच्या तिथेच थांबावं, डोळे पुसावेत, बघावं असं वाटत राहतं. ही माझी 4 वेळेसची अवस्था आहे. हजारो वर्षानंतर माझ्यासारख्या माणसाला, या किश्चित जीवाला, ज्याचा रामाच्या दर्शनाला जाण्याचंही महद्भाग्य या पापी जीवाला ही भावना येत असेल, तर ज्या प्रत्येकाच्या सहवासात रामचंद्र गेले त्यांची अवस्था काय असेल. म्हणजे नुसता राम जवळ असणं, राम येणं ही किती विलक्षण स्थिती असेल. मग काय ते म्हणाले की तुम्ही इथं थांबा, इथं रहिवास करा. रामचंद्रांनी मोठ्या विनम्र भावानी ऋषींना सांगितलं, मुनिवर, आपला आदेश, आपली सूचना माझ्यासाठी खूप उत्तम आहे. खरं तर मी या सूचनेचं पालन करायला हवं, आपला आदेश पाळायला हवा. पण गडबड अशी आहे की 3 रात्रीच्या मुक्कामामध्ये इथे पोचता येतं. अयोध्या जवळ आहे. म्हणजे कोणी पायी चालत असेल तर 3 रात्रीच्या प्रवासामध्ये इथे येऊ शकतो. रथ घोडे असतील तर त्यापेक्षा कमी कालावधी लागेल. माझी नगरी अयोध्या इथून खूप जवळ आहे आणि अयोध्येतल्या लोकांना मी आपल्या आश्रमात राहायला आलोय हे कळलं की ते रोजच इकडे कोणी ना कोणी येऊ लागेल. कधी महाराज दशरथ येतील, कधी माता कौसल्या येतील, कधी माता सुमित्रा येतील. अहो एवढं काय, अयोध्येतील प्रत्येक नागरिक मला भेटण्यासाठी आपल्या आश्रमात येईल. परिणाम, माझा वनवासात राहणं, वनवासात जाणं गेलं कोणीकडंच, तोही हेतू साध्य होणार नाही. आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट कुठली होईल तर मला इथं ठेवल्यामुळं तुमच्या आश्रमाची शांतता भंग पावेल. अशी शांतता भंग पावलेली मला चालणार नाही आणि तुम्हालाही चालणार नाही. तुमच्या आश्रमातल्या नित्यकर्मांच्या मध्ये बाधा निर्माण होईल, व्यवधान निर्माण होईल. अशा वेळी ते मला रुचणार नाही. म्हणून यापेक्षा दूर कुठेतरी गेलेलं बरं राहील असं मला वाटतंय. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आजची रात्र मी इथेच राहीन आणि त्यानंतर मी कुठे जावं, कुठे राहावं याबाबतचं मार्गदर्शन आपण मला करावं. ज्या मार्गदर्शनानुसार पुढचा प्रवास मी सीता आणि लक्ष्मणाच्या सह सुरू करेन. भारद्वाज मुनींनीही मंद स्मित करत रामाला म्हणाले, आजचा मुक्काम इथेच करा. पुढे प्रवास कुठे करायचा आहे हे मी तुम्हाला सांगतो. इथून 10 कोस दूर असलेल्या एका पर्वताचं ठिकाण तुमच्यासाठी सर्वार्थाने योग्य आहे. आपण तिकडे जावं हेच बरं. कुठे सांगतायत, कसे जातायत, मधला रस्ता कसा आहे, या सगळ्या गोष्टींना आपण ऐकूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.